सायन्सचं मॅथमॅटिक्सचं फर्स्ट लेक्चर काय करतो तर स्टार्ट करतो. तर त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे तर क्वेश्चन पेपरचं जे काही नेचर आहे 12th सायन्स बोर्ड एक्झामचं ते क्वेश्चन पेपरचं नेचर, त्यानंतर मॅथ्समध्ये 12वी सायन्सला कोणते चॅप्टर्स आहेत, त्याचं वेटेज काय आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण काय करतो आहे तर फर्स्ट जो काही चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण स्टार्ट करतो. तर फर्स्टली आपण काय बघायचं आहे तर क्वेश्चन पेपरचं नेचर काय करायचं आहे पाहायचं. तर जो काही क्वेश्चन पेपर असतो बोर्ड एक्झामला तो 4 पार्टमध्ये काय झालेला असतो, डिवाइड झालेला असतो. तर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी अशा 4 पार्टमध्ये तो डिवाइड झालेला असतो. तर आपण बघू शकतो नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. सेक्शन ए हा 20 मार्क्ससाठी असतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो MCQ असणार आहे. MCQ 1 to 8 असे 8 MCQ तुम्हाला असतील 16 मार्कासाठी. प्रत्येक MCQ हे 2 मार्कासाठी असेल. व्हेरी शॉर्ट आन्सर. याच्यामध्ये 1 to 4 4 काय असणार आहे तर 1 सेंटेन्स आन्सर असणार आहे. हे पहिला सेक्शन हे आहे तो कंपल्सरी असणार आहे. सेक्शन बी हा 16 मार्क्ससाठी असेल. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कासाठी असेल. अटेम्प्ट एनी म्हणजे इथे तुम्हाला 12 क्वेश्चन्स दिले जातील. 12 क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील. त्याच्यापैकी तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे तर 8च अटेम्प्ट करायचे. क्वेश्चन नंबर 3 to 40. नेक्स्ट सेक्शन सी 24 मार्क्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन्स काय करायचे तर तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. इथं पण तुम्हाला 12 क्वेश्चन्स विचारले जातील. प्रत्येक क्वेश्चन हा असणार आहे 3 मार्क्ससाठी. ओके, each question in 3 marks. Okay, how many solve here? 24. Next section D. सेक्शन डी जो आहे तो सेक्शन डी 4 मार्क्स इज क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला थेरम्स विचारले जातील, काही मोठमोठे ॲप्लिकेशन्स असतील, एक्झाम्पल्स असतील, हे तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. तर अटेम्प्ट एनी 5 म्हणजे इथे तुम्हाला 5 क्वेश्चन्स काय करायचे आहेत तर सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्ससाठी असेल. क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 34 असे तुम्हाला 8 क्वेश्चन विचारले जातील. 8 पैकी तुम्हाला 5च क्वेश्चन काय करायचे आहेत तर सॉल्व करायचे. हे झालेलं आहे नेचर ऑफ क्वेश्चन पेपर. तर आपल्याला 12वी सायन्सला कोणते चॅप्टर्स आहेत आणि त्याचं वेटेज काय आहे, इच चॅप्टर ऑप्शन्स येईल त्या आपण काय तर आपण 12वी सायन्सला कोणते चॅप्टर्स आहेत त्यांना किती वेटेज आहे ह्या गोष्टी काय करणार आहोत तर पाहणार आहोत. तर आपण फर्स्टली चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन मार्क्स इन द क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरमध्ये चॅप्टर वाईज मार्किंग डिस्ट्रीब्युशन काय करायचं आहे पाहायचं. तर आपल्याला पार्ट फर्स्टमध्ये पहिला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. कोणता आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक हा 8 मार्क्ससाठी आहे. ह्याच्यामध्ये कोणते पॉईंट्स आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्विचिंग सर्किट असणार आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंट ओके ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येणार आहे. त्याचनंतर मॅट्रायसेस 6 मार्क्ससाठी आहे. मॅट्रायसेस आपण काय केलं होतं तर 11th सायन्सला बघितलं होतं डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. त्याच्यामधलाही काही पार्ट्स आणि थोडा पार्ट ह्याच्यामध्ये ॲड होते 12वी सायन्सला. तर 11वी सायन्सला आपण मायनर अँड कोफॅक्टर्स बघितले होते. तर इथे आपल्याला ॲडजॉइंट मेथडमध्ये ए इन्व्हर्स काढायचं आहे. ए इन्व्हर्स काढण्याच्या 2 मेथड्स असतात, ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड्स. तर या दोन्ही मेथडचा आपण यूज करण्यासाठी इथं जे काही ॲडजॉइंट मेथड आहे त्या ॲडजॉइंट मेथडसाठी मायनर अँड कोफॅक्टर्स आपण यूज करतोय. टिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क्ससाठी आहे. त्या टिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये काही थेरम्स आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीजवरती असणारे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे. फॉर एक्झाम्पल्स साइन रूल असेल, कोसाइन रूल असेल, प्रोजेक्शन रूल असेल, ओके हे काय ट्रायंगल रूल असेल. तर ह्याच्यावरती आपण काय करतोय तर टिग्नोमेट्रिक फंक्शनवरती एक्झाम्पल्स बघतोय, ते थेरम्स पाहतोय. नेक्स्ट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्क्स. आपण 11th सायन्सला पण बघितलं आहे स्ट्रेट लाईन. त्या स्ट्रेट लाईनच्या संदर्भात इथं पण आपल्याला ह्याच्यामध्ये टोटल 3 एक्झरसाइज आहेत. त्या 3 एक्झरसाइजचा अभ्यास करायचा आहे. काही थेरम्स आहेत आपल्याला, तो थेरम्स आणि त्याच्यावरती एक्झाम्पल्स. लाईन अँड प्लेन 10 मार्क्ससाठी आहे. त्याच्या अगोदर वेक्टर हा 12 मार्क्ससाठी आहे. तर वेक्टरचं आपण थोडंसं बेसिक 11th सायन्सचं घेतोय. त्यानंतर आपण काय करतोय तर वेक्टर हा स्टार्ट करणार आहे. टोटल याच्यामध्ये 6 एक्झरसाइज आहे. त्या 6 एक्झरसाइज आपल्याला पाहायच्या आहेत. त्यानंतर लाईन अँड प्लेन 10 मार्क्ससाठी आहे. लाईन अँड प्लेन
10 मार्क्ससाठी आपण काय करतोय तर पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला लाईन आणि प्लेन असे दोन चॅप्टर्स आहेत. इक्वेशन ऑफ लाईन्स, इक्वेशन ऑफ प्लेन्स अशा दोन गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघतोय. जर लाईन 2 पॉईंटमधनं पास होत असेल, एका पॉईंटमधनं पास होत असेल तर त्याचं इक्वेशन काय असेल. दिस समथिंग लिनियर प्रोग्रॅमिंग मीन्स LPP म्हणजेच काय तर लिनियर प्रोग्रॅमिंग. तर लिनियर प्रोग्रॅमिंगचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला इथे इक्वेशन दिले जातात. कोणत्या प्रकारचे आतापर्यंत आपण पॉलिनॉमियल इक्वेशन त्याचबरोबर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बघितलं, त्यांचा आपण काय केलं तर ग्राफ काढला होता. किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याचा आपण काय केलं होतं तर ग्राफ काढला होता आणि 2 सोल्युशन. तर इथं आपल्याला इन इक्वेशन्स येणार आहे, लिनियर इक्वेशन येणार नाही तर इन इक्वेशन्स म्हणजे जे इन इक्वेशन लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या स्वरूपात असतात अशाचा आपण काय करतोय तर ग्राफ काढतोय 4 मार्क्ससाठी. पेपर फर्स्ट जो आहे तो टोटल 56 मार्क्ससाठी आहे. तुम्हाला 40 मार्क्सचं सॉल्व करायचं आहे. पेपर जो काय सेकंड आहे त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन हा 9 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर डिफरन्सिएशनमध्ये काही थेरम्स आहेत, ते थेरम्सवरती रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत. तर डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तर आपण 11 सायन्सला काय केलं होतं तर 11 सायन्सचं थोडंसं पार्ट आपण बघायचं आहे, जेणेकरून काय असणार आहे तर ह्याच्यामध्ये ॲडिशनचा रूल असेल, क्वेश्चनचा रूल असेल, प्रोडक्ट रूल असेल, ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आणि ते थेरम्स आपण काय करायचं तर पाहायचं आहे. बेसिक फॉर्म्युला बघायचं आहे 11 सायन्सचे. त्यानंतर आपण काय करायचं आहे 12वीचा डिफरन्सिएशन हा स्टार्ट करायचा. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा 9 मार्क्ससाठी आहे. तर याच्यामध्ये डिफरन्सिएशनचे किंवा डेरिव्हेटिव्हचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन्स आपण याचे प्रूफ्स इथं बघायचं आहे, त्याचे एक्झाम्पल्स. इनडेफिनाइट इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशनचा हा पार्ट आहे. टोटल याच्यामध्ये आपल्याला 7 एक्झरसाइज आहेत, त्या काय करायचं तर पाहायचं. डेफिनाइट इंटिग्रेशन 6 मार्क्ससाठी आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन एकच एक्झरसाइज याच्यामध्ये आहे 4 मार्क्ससाठी. डिफरन्शियल इक्वेशन. तर इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्हचं जे काय रिव्हिजन आहे ती रिव्हिजन आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये होते, कारण याच्यामध्ये इंटिग्रेशनही येणार आहे आणि डेरिव्हेटिव्ह पण येणार आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स जे आपण बघितलं होतं 10thला 11ला पण. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये काही फॉर्म्युलेज आहेत, त्या फॉर्म्युलेचा आपण अभ्यास करून त्याच्यावरती काय बघतोय तर एक्झाम्पल्स. अशा प्रकारे टोटल आपल्याकडं हे आणि हे 7 असे 15 चॅप्टर्स आहेत. 15 चॅप्टर्स आपल्याला काय करायचं तर स्टडी करायचं आहे. हे 56 आणि हे 56 ह्याचं वेटेज आहे. 56, 112 पैकी आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे ओनली 80 मार्क्सचं काय करायचं आहे तर सॉल्व्ह करायचं आहे. पेपर फर्स्ट अँड सेकंड असे सेपरेट नसणार आहे, त्यांचे प्रत्येक एक्झाम्पल्स कॉम्बिनेशन असणार आहे. एकच पेपर आपल्याला दोन्ही काय करायचं आहे तर पार्ट फर्स्ट अँड सेकंडचा एकच पेपर असणार आहे, त्याला 80 मार्क्सचा असणार आहे, प्रॅक्टिकल 20 मार्काचा असेल. 80 मार्क्ससाठी आपल्याला हे 15 चॅप्टर्स असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. तर 112 मार्कापैकी 112 मार्क्स पैकी आपल्याला आउट ऑफ 18 मार्क्सचा क्वेश्चन पेपर काय करायचं आहे तर सॉल्व्ह करायचं आहे कंपल्सरी. ओके, त्यानंतर आपण फर्स्ट चॅप्टर्स बघतोय मॅथमॅटिकल लॉजिक. लॉजिक बघतोय पार्ट 1चा आहे, 8 मार्क्स आहे. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला काय बघायचं तर पहिल्यांदा स्टेटमेंट. पहिली जी एक्झरसाइज आहे ते स्टेटमेंट आहे का नाही त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. हा चॅप्टर सिम्पल आहे बट थोडासा थिअरॉटिकल आहे आणि आजपर्यंत ह्या चॅप्टरचं तुम्हाला काहीच तुम्ही पाहिलेलं नाही, कुठेही काही शिकलेला नाही. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हा चॅप्टर 3 पार्ट्समध्ये बघायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे का नाही, दुसरं बघायचं आपल्याला ट्रूथ टेबल्स आणि त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज, तिसरं बघायचं याच्यामध्ये आपल्याला लॉजिकल लॉज आणि सर्किट डायग्राम्स. हे गोष्टी आपल्याला काय करायचं तर बघायचं आहे. तर आज आपण फर्स्ट जो काय पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट बघणार आहोत. तर मॅथमॅटिकल लॉजिक जो आहे तो मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्क्ससाठी. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं स्टेटमेंट. तर व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट. तर फर्स्टली आपण काय केलं होतं तर बघा काय बघायचं तर स्टेटमेंट आणि काय बघायचं सेंटेन्स, ह्या दोन गोष्टी बघायच्या. तर सेंटेन्स म्हणजे काय असतं इन मराठी वर्ड सेंटेन्स मीन्स वाक्य. आपण जे काही बोलतो ती सगळी काय असतात वाक्य असतात, परंतु ते स्टेटमेंट नसतं, म्हणजेच ते विधान असू शकत नाही. एखाद्या गोष्टीविषयी विधान आपण ज्यावेळी करतो ते विधान स्टेटमेंट कसं असतं जर तर. फॉर एक्झाम्पल्स आपण 10th स्टँडर्डला किंवा 11th सायन्सला पण थेरम्स बघितले होते. इफ अँड दे म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी गुणधर्म आपल्याला तो सांगितला गेलेला असतो. फॉर एक्झाम्पल्स आपण बघायचं झालं राजू इज बॉय.
ओके, काय बघितलं आपण? राजू इज बॉय. फॉर एक्झाम्पल्स, राजू इज बॉय. मी काय सांगितलं? राजू हा मुलगा आहे. राजू काय? मुलगा. राजू इज बॉय. परंतु राजू बद्दल मी काय सांगितलेलं? काही गुणधर्म सांगितलंय का राजू बद्दल? राजू कसं आहे? गुड बॉय आहे असं जर मी सांगितलं, याचं सांगितलं तर हे काय असणार आहे? सेंटेन्स. हे काय असेल? सेंटेन्स असेल, म्हणजे वाक्य असेल. राजू मुलगा आहे. ओके, राजू इज बॉय. जर मी असं सांगितलं राजू इज गुड बॉय, काय सांगितलं? राजू इज गुड बॉय, म्हणजे राजू बद्दल मी काहीतरी स्टेटमेंट केलं. काय स्टेटमेंट केलंय? तो कसा आहे? गुड आहे, म्हणजे तो चांगला आहे. राजू बद्दल मी काही जरी विधान केलं, सांगितलं, गुणधर्म एखादा सांगितलं, अजम्पशन एखादं सांगितलं, तर ते काय होतं? तर स्टेटमेंट होतं. काय होतं? ओके, ते काय होणार आहे? स्टेटमेंट होणार आहे. जर त्याच्याबद्दल मी एखादा गुणधर्म सांगितलं. मी काय सांगितलं? दिल्ली इज. ओके, तर हे स्टेटमेंट कधी ट्रू असू शकतात, काही फॉल्स असू शकतात. अनदर एक्झाम्पल, सेकंड, मी सांगितलं दिल्ली. ओके, दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. मी काय लिहिलं? एक्झाम्पल, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, मी सांगितलं दिल्ली इज सिटी. त्या सिटी बद्दल, दिल्ली या सिटी बद्दल मी काय गुणधर्म नाही सांगितला तर ते काय होणार? सेंटेन्स. आणि दिल्ली बद्दल मी काय सांगितलंय? कॅपिटल ऑफ इंडिया. ती इंडियाची काय आहे? कॅपिटल आहे, ती इंडियाची राजधानी. जर मी असं एखाद्या वाक्याबद्दल गुणधर्म सांगितला तर ते काय होणार आहे? स्टेटमेंट होणार आहे. जर त्याच्यामध्ये मी गुणधर्म नाही सांगितला तर ते काय होणार आहे? तर सेंटेन्स होणार. हे लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, आणखी आपण बघितलं द सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज, हा मिनिंग 180, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. ओके, म्हणजे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणजे 3 कोणाबद्दल मी काहीतरी गुणधर्म सांगितलं. मी सांगितलं द ट्रायंगल्स इज 3 अँगल्स. त्रिकोणाला 3 कोण असतात, परंतु त्या 3 कोणाबद्दल जर मी काही नाही सांगितलं तर ते सेंटेन्स होईल. आणि जर त्यांच्याबद्दल मी काय सांगितलं तर ते काय होणार आहे? स्टेटमेंट. म्हणजेच एखादं सेंटेन्स म्हणजे वाक्य आणि स्टेटमेंट म्हणजे काय? विधान. ते एखाद्या व्यक्तीविषयी किंवा त्या वाक्याविषयी काही जर गुणधर्म सांगितलं असेल तर स्टेटमेंट तयार होतं. अदरवाईज ते काय असतं? सेंटेन्स. मग त्याचे आपण डेफिनेशन्स बघतोय. डेफिनेशन्स काय असू शकते? फॉर एक्झाम्पल, अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह. ते स्टेटमेंट कसं असलं पाहिजे? डिक्लेरेटिव्ह असलं पाहिजे. किंवा काय असणार आहे? असर्टिव्ह असेल सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. मग ते काय असू शकतं? चुकीचंही असू शकतं किंवा बरोबरही असू शकतं. ट्रू ऑर फॉल्स, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एकाच वेळी ते बरोबरही आणि चूकही असं असू शकत नाहीये. आर डिनोटेड बाय. आता हे स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी, दर्शवण्यासाठी कोणते लेटर्स आपण यूज करतोय? पी, क्यू आणि आर, अप टू डॅश डॅश असे स्मॉल लेटर्स आपण काय करतोय? तर यूज करतोय. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काही स्टेटमेंट कसे असणार आहेत? ट्रू असणार, तर काही स्टेटमेंट कसे असणार आहेत? फॉल्स असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी असं सांगितलं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 360 आहे. ओके, हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. परंतु ते स्टेटमेंट आहे, तिन्ही कोणाबद्दल मी काहीतरी गुणधर्म सांगितलेला आहे, त्यांची बेरीज 360 आहे. ऍक्च्युअली त्यांची बेरीज किती असते? 180. त्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे असं जर मी म्हटलं तर ते स्टेटमेंट ट्रू येईल. जर मी म्हटलं तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल तर ते 360 असेल तर ते स्टेटमेंट कसं येणार आहे? तर फॉल्स येणार. हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघतो? तर स्टेटमेंट बघतो. आणखी काही असे सेंटेन्स आहेत की ते आपल्याला कन्फ्यूज करतात. मग ते स्टेटमेंट आहे का सेंटेन्स आहे हे ओळखत नाही. ते आपण काय करतोय? तर पाहतोय आणि त्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही आपण काय करणार आहोत? तर पाहणार. स्टेटमेंट समजलं असेल तर काही असे काही सेंटेन्स असतात ते स्टेटमेंट असू शकत नाही. ती कशी ओळखायची? तर आपण पाहतो. तर बघा, आपण काय बघितलं? असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स.
जर ते सेंटेन्स काय असेल असेरेटिव्ह असेल किंवा डिक्लेरेटिव्ह असेल, त्याच्यामधून आपल्याला काही जर अर्थबोध होत असेल तर ते काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. ह्या प्रकारचं जर सेंटेन्स असेल कुठल्या प्रकारचं, असेरेटिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह, म्हणजे दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया दिस टाइम, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, तर स्टेटमेंट म्हणू शकतो. बट आता आपण बघितलं की इंट्रागेटिव्ह ओके सेंटेन्स, जर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स ते स्टेटमेंट असू शकतं. ते कसं ओळखायचं, जर क्वेश्चन विचारला असेल, क्वेश्चन मार्क असेल, ओके व्हॉट इज दिस, काय आहे ते असं विचारलं, ते काय आहे त्याच्यातून अर्थबोध होतोय का, नाही आहे, मग ते कुठल्या प्रकारचा सेंटेन्स असणार आहे, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या सेंटेन्समध्ये दिलेल्या वाक्यामध्ये जर क्वेश्चन मार्क असेल किंवा क्वेश्चन जर विचारला गेला असेल तर ते स्टेटमेंट असू शकत नाही. ओके नेक्स्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जर एक्सक्लेमेटरी साइन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, आता तुम्ही बघितलं असेल एक्सक्लेमेटरी साइन कधी येतं, ओ माय गॉड, ओके ओ माय गॉड, हे काय तर आपण बोलतोय हे वाक्य आहे, हे सेंटेन्स आहे, परंतु स्टेटमेंट होणार आहे का, नाही, हे स्टेटमेंट होऊ शकत नाही. वाव दिस इज ब्युटिफुल ओके प्लेस. आता आपण काय सांगितलं, ह्याच्यामध्ये जिथे जिथे एक्सक्लेमेटरी साइन येणार आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह जिथे जिथे येईल, ज्या ज्या सेंटेन्समध्ये ज्या ज्या वाक्यामध्ये येईल उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेटरी साइन येईल, ते स्टेटमेंट असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल्स आपण बघितलं, ओके वाव ब्युटिफुल प्लेस, ओके वाव म्हणले की तिथे काय येणार आहे, एक्सक्लेमेटरी साइन आहे. ब्युटिफुल प्लेस, कोणता प्लेस ब्युटिफुल आहे काय माहिती आहे का, नाही आहे, कुठल्याही प्लेस बद्दल आपल्याला काय केलेलं नाही, मेन्शन नाही केलं, अर्थबोध होत नाही, त्यामुळे ते स्टेटमेंट होऊ शकत नाही. दुसरं आपण बघतोय काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इम्पेरेटिव्ह वाक्य सेंटेन्स, तर त्याच्यामध्ये कमांड आणि रिक्वेस्ट असेल, कमांड आणि काय असेल, रिक्वेस्ट. प्लीज गिव्ह मी युअर पेन, आपण काय केली, प्लीज बोललो म्हणजे काय केलं, रिक्वेस्ट केली. ओके तसं सांगितलं, प्लीज शट द डोअर, मी काय सांगितलं, प्लीज शट द डोअर, प्लीज कृपया करून काय करा तर दरवाजा बंद करा, असं जर आपण सांगितलं म्हणजे आपण रिक्वेस्ट करतोय, काय करतोय, रिक्वेस्ट. ओके आणि कमांड असेल किंवा ऑर्डर असेल तर याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. काय म्हणतोय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे असे ओळखायचे की त्याच्यामध्ये बाबा रिक्वेस्ट काय आहे का, अर्थबोध होतोय का, रिक्वेस्ट आहे का, त्यावेळी आपण काय करतोय तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतोय. हे लक्षात घ्यायचं. ओपन सेंटेन्स, ही सी इट, ओके काय सांगितलं, सी इज गुड, सी इज गुड म्हणजे काय, ती चांगली आहे, ती म्हणजे कोण माहित आहे का आपल्याला, नाही आहे, म्हणजे ते स्टेटमेंट होऊ शकत नाहीये. सी इज गुड, ही इज गुड, ओके इट इज गुड असं जर म्हटलं म्हणजे तो कोण आहे, ती कोण आहे हे आपल्याला माहिती नाही. हे ओपन आहे म्हणजे तो म्हणजे कोणीही असू शकतो, म्हणजे ओपन आहे, म्हणून याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. कोणतं सेंटेन्स म्हणतो, ओपन सेंटेन्स असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं. आता ओपन सेंटेन्सच्या संदर्भात आपण काय सांगितलं तर अनेक वाक्य आपण काय घेऊ शकतो तर याच्यामध्ये घेऊ शकतो. काय, तुमच्या वर्गातील चांगला विद्यार्थी, आता तुमच्या वर्गातील चांगला विद्यार्थी माझ्या मते कोणीही असू शकतोय, दुसऱ्या सरांच्या मते कोणीही असू शकते, म्हणजे हे काय ओपन सेंटेन्स. एक्झॅक्टली आपल्याला जी गोष्ट सांगता येत नाही त्याला आपण काय म्हणतो तर ओपन सेंटेन्स असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं. तर ओपन सेंटेन्स म्हणजे तुम्हाला समजलं असेल, मी सांगितलं फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 10. एक्स स्क्वेअर काय सांगितलं प्लस 3 इज इक्वल टू काय सांगितलं मी 10 सांगितलं. आता एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काही येऊ शकते, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, म्हणजे इथं तीच व्हॅल्यू असं सांगितलंय का, म्हणजे एक्स इज इक्वल टू असं आपल्याला काय सांगितलंय का, एक्स इज इक्वल टू मेन्शन केलंय का, एक्स बद्दल काय गुणधर्म सांगितलंय का, नाही, असं सांगितलं जात नाही. त्यावेळी ते काय असतं ओपन सेंटेन्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काही होऊ शकते, कोणती येऊ शकते, म्हणजे त्याच्याबद्दल आपण अनेक मतं येतात, त्याला आपण काय म्हणतो तर ओपन सेंटेन्स असं म्हणतो. एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. जर हे 5 बघितलं तर 2 to 5 हे चारही जर सेंटेन्स आले तर ते स्टेटमेंट असू शकत नाही. म्हणजे एक क्वेश्चन मार्क आला, दुसरं एक्सक्लेमेटरी साइन आलं, दिलेल्या सेंटेन्समध्ये ऑर्डर रिक्वेस्ट जर असेल तरी पण ते काय असू शकत नाही, स्टेटमेंट असू शकत नाही. किंवा ओपन सेंटेन्स असेल म्हणजे ही सी इट, त्याच्याबद्दल अनेक मतं असतील, एक्झॅक्टली आपल्याला काय सांगता येत नाहीये, त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. बरोबर. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे तर आज आपण फर्स्ट काय बघितलं, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर,
त्यानंतर आपण काय बघितलं तर चॅप्टर वाईज वेटेज जे आहे ते वेटेज बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलेलं आहे तर स्टेटमेंट. ओके, लॉजिक हा चॅप्टर आपण स्टार्ट केला, त्याच्यामध्ये स्टेटमेंट बघितलं आणि स्टेटमेंट म्हणजेच काय हे आपण डेफिनेशन्स बघितलेले आहेत आणि कधी स्टेटमेंट असू शकत नाही दिसत आहे. आता मी काय करतोय तर हे फॉर एक्झाम्पल्स ह्याच्यावरती आपण काय करतोय तर घेतोय. तर फर्स्ट मी सांगितलं डू यू लाईक डू यू लाईक मॅथमॅटिक्स. म्हणजे स्टेटमेंट असणार तर सांगा डू यू लाईक मॅथमॅटिक्स. मी क्वेश्चन विचारला तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडतं का, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. हा म्हणजे मॅथमॅटिक्सबद्दल तुम्हाला काही गुणधर्म दिलाय का, मॅथमॅटिक्स चांगलं आहे, वाईट आहे, गुड आहे, सिम्पल आहे, असं काही सांगितलंय का नाही आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला डू यू लाईक मॅथमॅटिक्स, तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडतं का असं विचारलं. हे स्टेटमेंट असणार का नाही. हे स्टेटमेंट नाही तर काय आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. कोणतं सेंटेन्स आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, नॉट अ स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट मी असं सांगितलं तुम्हाला अदर एक्झाम्पल्स जर आपण घ्यायचं झालं प्लीज गिव्ह युअर पेन. ओके, प्लीज गिव्ह युअर पेन. प्लीज गिव्ह युअर पेन. आता आपण काय सांगितलंय प्लीज गिव्ह युअर पेन म्हणजे तुझा पेन दे, असं आपण काय करू शकतो तर म्हणू शकतो तुझा पेन दे. आता आपण काय सांगितलंय प्लीज. प्लीज म्हणजे काय केलं आपण रिक्वेस्ट केला आणि रिक्वेस्ट कुठे येते रिक्वेस्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, स्टेटमेंट असू शकते का नाही. हे स्टेटमेंट असू शकत असेल, एक्सप्लेमेंटरी असेल किंवा इंट्रागेटिव्ह सेंटेन्स असू शकतं. फक्त अनेकदा बघा जर क्वेश्चन मार्क असेल, क्वेश्चन विचारला असेल, असं बोध होत असेल तर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नाही आहे. दुसरं जर एक्सप्लेमेंटरी साइन असेल तर त्याला आपण काय म्हणतो एक्सप्लेमेंटरी सेंटेन्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये एक्सप्लेमेंटरी साइन असेल तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय कमांड किंवा रिक्वेस्ट. कमांड किंवा रिक्वेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला काय केले जाते संबोध केला जातो. ओपन सेंटेन्स ही सी इट म्हणजे काय असेल ही इज गुड बॉय समथिंग, हे त्याच्यामध्ये मेन्शन केलं जाईल. एकापेक्षा अनेक मतं ज्याच्यामध्ये असेल त्याला आपण काय म्हणतो ओपन सेंटेन्स असं म्हणतो. ओके, थांबूया आपण. थँक्यू.